प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत भारतीय स्टेट बँकेतून 5 लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी अशोक तुकाराम पगारे राहणार डोंगरगाव भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी काउंटरवर ठेवलेली बॅग लंपास केली होती. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस नाईक सतीश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन दळवी, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश शेलार आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून मध्य प्रदेश येथून हिमांशु कुमेरसिंग छायल वय 24 वर्ष व गौरव उर्फ गोलू कुलदीप सिसोदिया वय 27 वर्ष दोघे राहणार कडियासासी तालुका पाचोर जिल्हा राजगड मध्य प्रदेश यांनी चोरल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध झाले. त्यांच्या एका नातेवाईकांकडून पंचांसमक्ष मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, येवला शहर पोलीस ठाणे. येवला शहर पोलीस स्टेशन येथे नोंद असलेला CR नंबर 40/26 ह्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार अशोक तुकाराम पगारे वय 65 वर्ष हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि हे सध्या धान्याची खरेदी विक्री आणि थोडक्यात मार्केटमध्ये व्यापारी म्हणून हे काम करत आहेत. तर त्यांनी दिनांक 18/2/2026 रोजी ते स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांनी पटांगण येथील जी ब्रँच आहे या ब्रँचमध्ये ते पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी 5,10,000 रुपये बँकेतून काढले 1400 ते 14:30 वाजण्याच्या दरम्यान. आणि ते काही ऑनलाईन संदर्भातलं काही कामकाज करत असताना त्यांची बॅग म्हणजे ती रक्कम असलेली बॅग आणि इतर क्रेडिट कार्ड, आधार कार्ड आणि इतर डॉक्युमेंट्स असलेली बॅग त्यांची काउंटरवर ठेवण्यात आली आणि एका मुलानं ती त्यांची नजर चुकून चोरी केली. तर सदर गुन्ह्यामध्ये तपासादरम्यान आम्ही बँकेचा एक CCTV कॅमेरा अवेलेबल होता, तो तपासला. इतर कॅमेरे त्यांचे काही तांत्रिक कारणानं बंद होते. त्यानंतर बाहेर जो ATMचा कॅमेरा आहे तो आम्हाला फुटेज त्याचं विलंबानं मिळालं. ते फुटेज इतर आम्ही गावातले फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला. काही अतिक्रमणामुळे आम्हाला ते फुटेज मिळाले नव्हते. परंतु मग पळसे गावात जे चोर होते बाहेरचे ATMच्या याच्यामध्ये त्या मुलासोबत 2 इतर आरोपी निष्पन्न झाले आणि तेच आरोपी पळसे या गावामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आहे त्या बँकेच्या ATM मध्ये कार्ड वापरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तिथून त्यांची चेहरेपट्टी आम्हाला क्लिअर झाली आणि त्यातून तांत्रिक पद्धतीने थोडा तपास केला, बातमीदारांची मदत घेतली. मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर, अपर पोलीस अधीक्षक श्री तेजवीर सिंग संधू सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री बाजीराव महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश येथे जाण्याची परवानगी प्राप्त केली आणि ते आरोपी जे ट्रेस झाले होते कडियासांची तालुका पाचोर जिल्हा राजगड मध्य प्रदेश या ठिकाणी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सतीश मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन दळवी यांची टीम त्या ठिकाणी गेली आणि जे लोक आम्ही बातमीदारांच्या मदतीने आयडेंटिफाय केले होते ते आमचा जो हे होता ॲक्युरेट म्हणजे जो आम्ही अंदाज केला होता आणि काही बातमीदारांची मदत केली होती ते परफेक्ट त्याचं तो व्यक्ती मिळून आला. म्हणजे त्या व्यक्तीचं घर मिळून आलं. हिमांशु कुमेरसिंग छायल वय 24 वर्ष राहणार कडियासांची तालुका पाचोर जिल्हा राजगड मध्य प्रदेश. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ह्या पथकानं तिथं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि त्याच्या जो भगवान सिंग म्हणून जो नातेवाईक होता त्यानं हे कबूल केलं की 2 दिवसापूर्वी तो तिथं आला होता आरोपी आणि त्याच्या घरात एक बॅग ठेवून गेला होता. ती बॅग त्यांनी पोलीस स्टेशनला हजर केली तर आम्हाला ती रक्कम 5,10,000 ही 100% या गुन्ह्याची रिकव्हरी आम्ही मिळवली आहे आणि आरोपींचा पुढील शोध घेण्याचा कार्यक्रम चालू आहे. तांत्रिक पद्धतीने आम्ही शोध घेत आहोत.